मित्रांनो अचानकच मी गाडीवरून उतरलोय. ह्या बघा गाडी इथं लावली या आणि गाडी तर तुम्ही बघितली अंधारात. आता आणि दादा इकडं जाऊन मला तुम्हाला सांगतो बाथरूमला आले तर इकडून हाक मारतात आहे. मला काय झालं नेमकं काय बघणार आहे आता. काय काय झालं काय काय झालं जम माझ्या हातात का उठा काय झालं मला कोणीकडे जायचं सुसाना. इकडे यायचं टपरी बघून बॅटरी दाबायची नीट. बॅटरी चालू करा. बॅटरी बघत नाही काय नाही. बॅटरी लावा बॅटरी लावा. अरे काय झालं अरे काय झालं चला माझ्या खोनावर ते दसरा बसला होता. कुठं तिथे संडासापासून मी जातो. हा त्याच्यामध्ये लांब गेल्यामुळं चला सणा सणा जरा इकडे इकडे बॅटरी दाबायची. तिकडे कुठं दाबता हा अशी दाबायची. चला तिकडे बघा कुणीकडे चला म्हणतोय. आ चला लांब गेलो काय गेलं मग तिकडे कोण इकडे चला की कोणीकड इकडे चला. आता घेतल्या मी संडासा बसतो आणि पाहिजे बघून नेमका. हा बरं चला 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 हळूहळू चला चला. मित्रांनो काय झाला विषय मी नुकतंच गाडीवरून आलो आणि तिकडं कोमल पण घरात आहे आणि कोमलला काय आवाज ऐकायला गेला नसन आणि दादा गेलं तर बाथरूमला. आणि बाथरूमला गेल्यानं दादाला काय घरी यायचं कळा ना. दादा तिसरीकडे जाऊन बसलं. तिथं बसलं आणि मी कोमल केशव बघितलं मित्रांनो. रातचा अंधारचं कुठं मुकामाला राहायची सोय नाही किंवा कुठं जायची सोय नाही. घरी एक माणूस कसं कंटिन्यू लागतो या. कुठे गेलता तुम्ही तिकडं तिकडं कुठे गेलता कवा आता संडासला म्हणून. आपण तिकडं कशाला बसला होता जाऊन. ते काय कळालं म्हणून बसलो तिथं. किती हाका मारल्या लय हाका पा 7-8 हाका मारल्या कोमल आणि तुला. हा हं काय गडे दादा लय अवघड आहे गडे. हे मी संडासला बसायचा दसरा बसला होता बघा. त्याच्यामुळे मी लांब गेलो पडलं नाही ते बाथरूमला गेल तर घरी यायचंच कळा ना. हा ते हाका मारत बसलं तिथंच. याच्या त्या शेजारी दादा पडलं काय पडलं नाही तर ते बाथरूमला गेलं ते तिथंच बसलं. काय नाही इथं बसायचं या सरळ बोळीत बसतो की इथंच बसायचं. कुठं जायचं बसतो त्याच्यात. हा बसायचं बोळीत आपलं बोळीतच बसायचं. दुसरीकडे कुठं जायचं नाही. हं काय नाही लय अवघड आहे. काय नसतं तुम्हाला सांगतो. लोक येते ते बाहेरनं चौकशी करते ती आणि एका सध्या मला फोन येत नाही दादाचं बरं आहे का वाईट आहे का काय. गावात फोन येतात आणि दादा काय करतात आणि दादाचं कसं आहे काय आहे. हा घेण्या देण्याचा ताप. ए कोमल दादा तिकडे बाथरूमला फिथरूमला गेल्यावर जरा एखादी चक्कर फिकर हाणत जा जरा. घरी मी असतोय असल्या नसल्यावर. म्हातारा तिथं बसलंय हाका मारीत मीच नसतो आलो आता गाडीवर तिकडून लवकर तर. मग आता घर कुठे बाथरूम कुठे ऐका आल्यावर जातीच आहे की. कोणाच्या आहेत त्या शेवाळ्या ठेव घरात तिकडे देवांवर ठेवून येऊन तिथे सांडल. मित्रांनो काय विषय माहितीये का. निस्ती येते ती जाते ती तुम्हाला सांगतो. निस्ती चौकशी करते ती संभाळ हित सांभाळल्याशिवाय कळत नाही माणसाला काय आहे ती. हा बरोबर का नाही कोमल. तर मित्रांनो काय नसता विषय नाही. पाहुणे आल्यात आमच्यात. का बघा ही बहीण आणि इकडं दाजी झोपल्यात आहे. ओ दाजी हात करा निसता हाय करा. ही आत्याचा मुलगा आणि ही आत्याची सुनबाई आणि इकडं कार्तिकी बसली या. आणि यांच्यासाठी आणलेलं आहे मी चिकन आणले तर चिकनचा कोमलचा बेत चाललाय. भाकरी फिकरी करून ठेवलेल्या आहे त्या. दोघींनी दादाला हाका मारत होतं लागा.
आता टीव्ही चालू आहे घरात ऐका येत नाही इकडं पोरांचा काल आमचाच काल होता रे खायला द्यायचं आणि पुढे दुकानला जा हेच काल अरे गाम गाम झाला माझा मला वाटलं पडलंच काय की दादा सुक करते काय खायचं असलं तर करते सुक नसलं करते. खायचं तर कसं सुक कर होय दाजी सुक नाही तर बिर्याणी करते बिर्याणी करायची का चपात्याने बांधून ते न गे बिर्याणी रात्रीच केलती रात्रीच केलती बिर्याणी नग अरे सुक्याला काय टाइम लागतो आता शिजलंय करते ए ग बस शिजलंय ते सगळं आता ना त्यात नुसतं टाकते मसाले पिसाले टाकले कांदा आणि हळद टाकली त्यात खावा कांदा आणि हळद वय. हे कर की कोमल त्यात मध्ये खोबऱ्याचा खीस आणि मसाला पिसाला हे टाक सगळं जरा हा गणू सुक खायचंय का रस्याचं सांग तुला कसं आवडतं सांग बरं तू सांगला का सांग की गणू तुला कसं खायचंय सांग गणू सुक खायचं का सुक आवडतं का रस्यातलं का मिठाचं त्याला विचार करू दे. तुला सांगला काय तुम्ही पांढरावळा आलायला का न आमच्या मनाने असतोय तू नाही खाल्लं परत काय करायचं ती हा सुक सुक कर ग कोमल पिल्याची कठीण करायला आली आता पिल्याला उद्याच्याला आज तर काय टाइम गावला नाही ए मुहूर्त फिरत मूर्त बघायचंय बामणाकडे जायचंय आता उद्या जाते का तू चला की हा मुहूर्त बघायला लागली या मूर्त बघायचं कठीण स्वतःची कशी दाढी कठीण करून आला पोरगा तसं ठेवलं पटलं का जीवाला काहीतरी ए हा तू केली काय दाढी नाही मी येते की चला तिथं नाही उतरवते खाली खुर्ची मग तुम्हाला बसवते बाई तू डोक्याला बिनकामात त्रास देते स्वतःच केलं आणि मी काय चलत चलत करतो हे पोर न्यायला लागतंय माहितीये का तुला मग तिकडं? कुणी न्यायचं मी न्यायचं का हा बाया जातात का कटणी करायला नेत नाहीत काय बाया नेत नाही का बाया? मस्त नेते ते. बसून भांडणं करायला तेवढं सुचत मस्त नेते त्या बाया तू नको नाटकी करू पपी दे चल पपी दे पपी दे चल पिल्या गपला का तुला का इथं मोबाईल धरला हलावतोय मोबाईललाच गणू गणू हाका मारतोय चांगलं गणू गणू जाऊन कसं करतो गणू गुण म्हणतोय काय मग हा लय भारी म्हणत होता मागाशी पिल्या आता बोलायला लागलाय सगळं चपला तर लय भारी हाका मारतोय पिल्या पण भारी तुमचा पिल्या गपला का तुला का नानच काय नाही काय सध्या विषय नाही मित्रांनो काय नाही अवघड आहे खेळ बघा दादाला फसलं होतं दादा आज दादाला अंधारात तिकडून घेऊन आलोय मी झोपल्यात आता निवांत घरात बघितलं का टका झोपल्यात आता तर पांघरून घेतलं नाही मग तर पांघरून घेऊन झोपलेलं पांघरून घेऊन असले उकाडे काय होतं त्याला होय अरे सर बाबा जा तिकडे दीदीकडे जा दीदीकडे जा तुला का पिल्याला का मारायला का माझी नीट केलं शहरात सर सर चल हो दाजी काय राव तुमचं तर काय कळानच मला तुम्ही तर निवांत झोपलाय पिणाऱ्या माणसाला म्हणा उगाच बळच काहीतरी कोणाला तरी म्हणून जळतंय का सांगा बरं होय आणि मी नाही पिलो तर ही मला म्हणते पिऊनच आला या हा मग खरंच खरंच होय नाही पेलो तर पिऊन आल्या म्हणते या पेल्यावर कळन का मग कसं काय पेल्या मग इंटरेस्ट नाही इकडं तिकडं घराच्या बाहेर कुठं तिकडं डांबरीला राहायचं खायचं प्यायचं तिकडं लय शहाणी रस्ता दिसते नीट बघायचा आपला तुला गबाळ गुडवायला लागली माझी मी जाईन गबाळ गुंडाळा लावायला लागला तर मित्रांनो काय सध्या विषय नाही आणि कसं काय व्हिडिओ झाला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय दादा फसलं होतं लय अवघड आहे खेळ माझ्या जीवाला लय ताप या